आहे टाळी गायनाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे 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 काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती नाव आयतिया बैसा 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 साया साचे नाही काम साया साचे नाही काम साया साचे नाही काम साया साचे नाही काम घेता नाम विठोबाचे 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 काय जाणो तरले काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती नाव आयतिया बैसा 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 तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक शस्त्र साचे हे एक सत्य साचे हे एक सत्य साचे हे एक सत्य साच हे एक सत्य साच हे एक तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक शस्त्र साचे हे एक शस्त्र साचे एक शस्त्र साचे एक सत्य साचे एक सत्य साच हे एक काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती काय जाणो तरले किती नाव आयतिया बैसा 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 बोला बोला सगळे बोला टाळी वाजवा भजन करा बोला बार कुमा विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमाई बार कुमा 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 विठोबार बार कुमा कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई परमेश्वर बुवा आणि विठ्ठल बुवा स्वर चालू ठेवा थोडा स्वर कमी जास्त वाटायला तुम्ही हॅलो
हरी गायनाचे वाय टाळी गायनाचे वाय टाळी गायनाचे वाय टाळी गायनाचे वाहे टाळी गायनाचे वाहे गायनाचे वाहे टाळी 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 साधन करी उत्तम साधन साधन करी साधन करी साधन करी उत्तम है काय सांगो धरले किती काय जाणो धरले किती काय जाणो तरले किती काय जाणो तरले साधन हे कली उत्तम साधन कली साधन कली उत्तम है साधन कली साधन कली उत्तम है काय सांगो तरले किती 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 नाव आये प्रिया बसा
नावयती या बैसा या पैसा नाव आये गायनाचे वाहे टाळी
गायनाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा सायासाचे नाही काम सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा तुका म्हणे निर्वाणीचे तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करू प्रथम दुसरी चरणा संताची या दुसरे चरण संता त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागो निज चरणा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा अवहेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी गायनाचे वाहे टाळी गायनाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा
मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण, वैराग्य शिरोमणी ज्ञानेशप्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, ग्रामदेवतेच्या चरणी प्रणिपात करून, उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो। या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबरांच्या सकल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग गाथेतील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केली असून, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय यच्च यावत मनुष्य मात्राला भगवंताच्या नामाचा महिमा सांगतायत। विठ्ठला 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 कुंडली कवरदा हरी सद्गुरु जोग महाराज की विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या औचित्याचा परिचय करून देणं माझं कर्तव्य आहे। अत्यंत पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्या या पुण्यभूमी एरंडेश्वर नगरीमध्ये भगवंताच्या आणि संतांच्या सेवेचा सुयोग गेली 47 वर्षापासून या ठिकाणी घडून येतो आहे। मोठ्या प्रदीर्घ काळापासून भगवंताच्या आणि संतांच्या सेवेत आपली प्रवृत्ती आहे। मला इथं यायच्या अगोदर असं वाटत होतं हा गावामध्ये होणारा एकमेव सप्ताह असावा। इथं यायच्या अगोदर असं माहिती होतं की हा गावातला एक उत्सव आहे, पण इथं आल्यानंतर कळलं हे उत्सवाचं गाव आहे। विठ्ठला विठ्ठला हा हा विठ्ठला 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 भाविकांच्या अंतःकरणातल्या श्रद्धेचा मूर्त परिणाम म्हणून या ठिकाणी एवढे उत्सव घडून येतात। भगवंताच्या दरबारामध्ये संतांच्या सेवेमध्ये आपली प्रवृत्ती आहे, भगवंताची सेवा करण्यामध्ये आपण प्रवृत्त आहोत। सुंदर अशा प्रकारचा योग प्रतिवर्षी या ठिकाणी घडून येतो। मोठ्या उत्साहाच्या वातावरणात, आनंदाच्या वातावरणात याही वर्षी उत्सवाचा प्रारंभ झालेला आहे। जगद्गुरु श्री तुकोबरांच्या सकल विश्वाला पावन करणाऱ्या अभंग गाथेचं पारायण या ठिकाणी घडतं आहे आणि त्यासोबतच हरिकीर्तना सेवेचंही आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्या कृपेमुळे मला प्राप्त झाला ते परम श्रद्धेय आदरणीय गुरुजी या ठिकाणी उभे आहेत। तसं तर गुरुजींनी खाली बसलं पाहिजे, तरीही लेकराचं कौतुक म्हणून गुरुजी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत। गुरुजींच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। चातुर्मासामध्ये ज्या काही थोर सत्पुरुषांचा सहवास मोठ्या परम भाग्यानं प्राप्त होतो, त्याच्यामध्ये ज्यांचा सहवास प्राप्त होतो अशी ही आपल्या गावातील 2 वारकरी रत्न आणि वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष असलेली मंडळी आहेत। प्रातस्मरणीय लोहगावकर महाराजांच्या मठामध्ये गुरुजींनी एक कार्यक्रम आयोजित केला होता। त्या उत्सवामध्ये गुरुजींच्या आज्ञेने एक सेवा घडली आणि मग तिथं सेवा झाल्याबरोबर गुरुजींनी या सेवेचं आमंत्रण दिलं, म्हणून गुरुजींची आज्ञा शिरसावंद्य मानून आजच्या कीर्तनासाठी उपस्थित आहे। विठ्ठला 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 आजच्या कीर्तन सेवेसाठी वारकरी संप्रदायाची निष्ठेनं सेवा करणारी सगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी या ठिकाणी जमा झालेली आहे। आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती आहे, टाळकरी मंडळी आहेत, गायक वादक आहेत, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, ऐकणारे ग्राहिक श्रोते आहेत। आपल्या सगळ्यांच्या प्रसन्न उपस्थितीमध्ये प्राप्त असलेल्या वेळेमध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे। नाथ महाराजांचं असं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्तीकडे जर आर्थिक संपन्नतेचं वैभव असेल तर अशा माणसानं एकट्यानंही उत्सव केला तरी हरकत नाही। उत्सव करण्यामध्ये आपली प्रवृत्ती असली पाहिजे। जर आपली ताकद भरपूर असेल तर एकट्या माणसानं उत्सव करावा आणि ताकद कमी पडत असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन उत्सव अवश्य केला पाहिजे, कारण उत्सव हे आपल्या संस्कृतीचं हृदय आहे। पहा, उत्सवाशिवाय आपण न राहू शकणारी मंडळी आहोत। त्याच्यात मग देवाचे उत्सव असतील, संतांचे उत्सव असतील, आपल्या संत परंपरेनं आपल्यापर्यंत प्राप्त झालेले उत्सव असतील, ते उत्सव साजरे करण्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांची अंतःकरणापासून प्रवृत्ती आहे। नाथ महाराजांचं म्हणणं आहे उत्सव अवश्य केले पाहिजे। असल्या सामर्थ्य वैभव सोये करावे सकळ उत्सव, नातरी मिळून या सर्व महामहोत्सव करावे। महाराज म्हणतात की एकट्याने उत्सव केला तरी बिघडत नाही, तसं नाही जमलं तर सगळ्यांनी एकत्र येऊन उत्सव अवश्य केला पाहिजे, कारण उत्सव आपल्याला संसाराच्या संपर्कात गेल्यानंतर दूषित झालेलं जीवन शुद्ध करून देण्याचा सुवर्णयोग प्राप्त करून देतो।
प्रपंचाच्या आणि विकाराच्या संपर्कात राहणाऱ्या मनुष्याचं जीवन आंतरिक दृष्ट्या कलुषित प्रदूषित होतं आणि दूषित झालेलं चित्त शुद्ध करून देणारी ही जागा आहे पहा. अलीकडे ही जागा ही काही विदूषकांनी प्रदूषित केली, हा त्याचा स्वतंत्र निराळा भाग आहे. पण चित्ताचं शुद्धीकरण करून देणारं हे शिबिर म्हणजे सप्ताह आहे पहा. आपल्या चित्ताला शुद्ध करून देणारी एकमेव जागा म्हणजे वारकरी संप्रदायाचा हा मांडव आहे. इतर कार्यक्रमाचेही मांडव असतात, पण त्या मांडवामध्ये दुःखाचं तांडव जास्त आहे. पण या मांडवाचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की प्रपंचातले सगळे दुःखाचे तांडव दूर होतात. विठ्ठला विठ्ठला माझी कथा का माझे नाम, सकळ पातका करी भस्म, हेची चित्तशुद्धीचे वर्म अति सुगम उद्धवा. भगवंताची कथा आणि भगवंताचं नाम मनुष्याचं चित्त शुद्ध करून देण्याच्या कामार्थ समर्थ असल्यामुळं उत्सवासारखं आपल्यावर उपकार करणारं दुसरं काहीही नाही. म्हणून आपली उत्सवात प्रवृत्ती आहे आणि उत्सवातली प्रथम दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. मग वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे. सप्ताहाच्या प्रारंभाला भगवंताच्या नामाचा किंवा रूपाचा महिमा सांगणारा अभंग घेतला जावा म्हणून भगवंताचं नाम महात्म्य गाणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मानव जीवन प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे की माणसाने आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला उद्धार साध्य करून घेता यावा या योग्यतेचा देह देवानं निर्माण केलेला आहे. भगवंतानं इतर सृष्टी ज्यावेळेस निर्माण करायला प्रारंभ केला त्यावेळेस भगवंताला त्यांच्याकडे पाहून खेद वाटू लागला, कारण ते भगवंताच्या चिंतनात त्यांची प्रवृत्ती होत नाही. हे देवाच्या लक्षात आल्यानंतर भगवंताने सर्वांग सुंदर असलेला माणसाचा देह तयार केला. सृष्ट्वा पुराण विविधान्यजया आत्मशक्त्या वृक्षां सरीसृप पशून खगदंश मत्स्यान स्तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधीशनं मुदमाप देवः. परब्रह्माचं अवलोकन करण्याची बुद्धी असल्याचं सामर्थ्य असलेला माणसाचा देह देवाने निर्माण केलेला असल्यामुळं भगवंताची आपल्या प्रत्येकाकडून अपेक्षा आहे की या मानवाने उद्धारासाठी प्रयत्न करावा. विठ्ठला विठ्ठला भगवंताची इच्छा आहे की नाही प्रत्येकाने उद्धारासाठी प्रयत्न करावा, ही देवाचीच इच्छा आहे. गीतेचा 6वा अध्याय उघडून पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः आत्मनः आत्मानं उद्धरेत. प्रत्येक मनुष्याची स्वतःच्या उद्धारासाठी धडपड असली पाहिजे, प्रवृत्ती असली पाहिजे, हा शास्त्राचा आग्रह आहे. संतांचा सुद्धा हाच आग्रह आहे की नाही. आपुली आपण करा सोडवना, करा सोडवना, टाळ टाळ करा सोडवणे, करा सोडवणे, आपुली आपण करा सोडवना, करा सोडवना, आपुली आपण करा सोडवणे, माईक बंद करा सोडवणे. संसार बंधन, संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन, संसार बंधन तोडावे. आपुली आपणा करा सोडवना, संसार बंधन तोडावे गी, संसार बंधन तोडावे गी. आपली आपण करा सोडवणे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली सोडवण आपण वेगी करा, संसार बंधन वेगी तोडा. ज्ञानोबराय सांगतात की संसाराच्या बंधनाचं उन्मूलन मनुष्यानं करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण हा इतका सुंदर देह भगवंतानं निर्माण करूनही जर एखादा मनुष्य भवसागरातून पहिलं तीराला जाण्यासाठी प्रयत्न करत नसेल तर तो मनुष्य देवाचा सुद्धा विश्वासघात करणार आहे. ऐसा पावोनी नरदेह देख, जो न साधीची ब्रह्म सुख,
तो जना माझी परम मूर्ख विश्वासघातक देवाचा. नाथ महाराज सांगतात, जो ब्रह्मसुखाची प्राप्ती करून घेत नाही, भवसागराच्या पहिलं तीराला जात नाही, असा मनुष्य देवाचा विश्वासघात करणारा आहे. आणि मग उद्धारासाठी ज्याची प्रवृत्ती नाही, असा मनुष्य प्रत्येक क्षणाला आत्महत्येच्या दिशेनं पुढे पुढे वाटचाल करत राहतो. पहा, जो उद्धारासाठी प्रयत्न करत नाही तो आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. मग आत्महत्या करणं म्हणजे फाशी घेणं, इंद्रियल पेणं एवढ्या पुरतं मर्यादित नाही. माणसाच्या देहात येऊनही मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न न करणं ही आत्महत्या आहे. विठ्ठला 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 पावोनी श्रेष्ठ नर शरीर जो नुतरेची संसार पार, तो आत्महत्यारा नर सत्य साचार उद्धवा. आपण जर थोडस नाथ भागवताचं अवलोकन केलं तर नाथ महाराजांची स्पष्ट भाषा आहे, जो मनुष्य भवसागरातून पहिलं तीराला जाण्यासाठी प्रयत्न करत नाही, तो नित्य निरंतर आत्महत्येमध्ये प्रवृत्त झालेला आहे. तुकोबाराय सांगतात, माणसाच्या देहात येऊनही जो उद्धारासाठी प्रयत्न करत नाही, तो मनुष्य म्हणजे त्याच्या कपाळावर कुठला शिक्का मारावा तुकोबाराय चिंतन करू लागले. आणि तुकाराम महाराजांनी त्याच्या कपाळावर एक शिक्का मारलाय, भाग्यहीन मनुष्य. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना, विन्मुख चरणा संतांची या. जो संतांच्या चरणाला विन्मुख झालेला आहे आणि भवसागरातून पहिलं तीराला जाण्याची ज्याची प्रवृत्ती नाही, असा मनुष्य म्हणजे भाग्यहीन मनुष्य आहे. म्हणून माणसाने आपलं जीवन भाग्यहीन बनवू नये. पहा, आपलं जीवन करंट असू नये, आपलं जीवन पारमार्थिक स्वरूपाच्या भाग्याने नटलेलं असलं पाहिजे. याच्याकरता माणसाची उद्धारात प्रवृत्ती झाली पाहिजे. पण उद्धार करून घेण्याकरता नेमकं माणसाने करावं काय हा प्रश्न आहे. उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे, पण नेमकं करायचं काय? कारण मायेनं मोहित झालेले अनेक प्रकारचे जीव वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची चर्चा करताना दिसतात. ज्यांचं चित्त मायेनं अपहृत झालेलं आहे, ज्यांच्या चित्तावरती मायेचा पडदा आहे, असे अनेक जीव भगवत प्राप्तीची अनेक साधनं सांगतात. मन माया मोहित धिया पुरुषर्षभ श्रेयो वदंती अनेकांतम यथा कर्म यथा रुची. आपल्या आवडीनुसार आणि आपल्या कर्मानुसार माणसं भवसागरातून तरुण जाण्याचं साधन सांगत राहतात, पण त्याला महत्व नाही. पहा, भवसिंधूतून तरुण जाण्याचं साधन एक तर संतांनी सांगितलं पाहिजे किंवा देवानी सांगितलं पाहिजे. मग भगवान एकादश स्कंधाच्या उत्तरार्धामध्ये उद्धवजीला भवसागरातून तरुण जाण्याचे 3 उपाय व्यक्त करतात. उद्धवजी, भवसागरातून पहिल्या तीराला जाण्याचे 3च मार्ग जगात उपलब्ध आहेत, 4था मार्ग विद्यमान नाही, असं देवाचं म्हणणं आहे. बरं, योगास्त्रयो मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विधित्सया ज्ञानं कर्मच भक्तिश्च नोपायोन्योस्ति कुत्रचित. 3 उपाय सांगितले. एक ज्ञान मार्ग आहे, दुसरा कर्म मार्ग आहे आणि तिसरा भक्ती मार्ग आहे. या 3 मार्गाचा अवलंब केल्याशिवाय माणसाला आपला उद्धार करणं जवळजवळ अशक्य आहे. मग उद्धवजींनी प्रश्न केला, देवा, कोणतंही साधन हे अधिकार सापेक्षतेनं अनुष्ठानात घ्यावं लागतं. कुठल्याही साधनाचं अनुष्ठान कोणालाही करता येत नाही ना. अधिकार सापेक्षतेनं जर साधनांचा विचार सांगितलेला आहे, तो कोणत्या साधनाचा अवलंब कोणी करावं हेही सांगा, नाही का? आता लग्न सराई सुरू झाली. पहा, लग्नाच्या मंडपामध्ये प्रचंड गर्दी होते. फार मोठी गर्दी करून लग्न लावण्याची अलीकडे प्रथा पडली आहे. करावी न करावी हा ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. पण लग्नाच्या मांडवामध्ये जमा झालेल्या लोकांच्या अंगावर जेवढ्या अक्षदा पडतात तेवढ्या वधूवरांच्या डोक्यावरही पडत नाही. बरोबर आहे की नाही? ज्यांचं लग्न आहे त्यांच्या डोक्यावर अक्षदा कमी पडतात, जे लग्नाला आलेले त्यांच्या डोक्यावर जास्त पडतात. मग सगळ्यांचं लग्न होतं का? बाकीच्या आलेल्या लोकांचं लग्न का होत नाही? कारण अधिकारी होऊन येत नाहीत. पहा, तिथं अधिकारी होऊन जाणाराचं जर लग्न लागत असेल, बोहल्यावर उभं राहायला जर अधिकार लागत असेल, तर मग भगवत प्राप्तीला लागणार नाही का? कोणत्या साधनाचा अवलंब कुणी केला पाहिजे असा प्रश्न आहे. मग भगवान त्याच्यावर उत्तर द्यायला लागले, उद्धवजी, ज्याच्या अंतःकरणाला संसाराविषयी पूर्ण वैराग्य निर्माण झालेलं आहे, ज्यांनी कर्माचा विधिवत त्याग केलेला आहे, अशा संन्यस्त महापुरुषांनी ज्ञान मार्गाचा आश्रय करावा. ज्यांच्या चित्ताला वैराग्य आहे त्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारावा. ज्यांच्या चित्ताला विषयाचं आकर्षण आहे, पंच विषयाच्या राशीवर लोळण्याची ज्याची वृत्ती आहे, अशा आसक्त मनुष्यानं कर्म मार्गाचा आश्रय करावा. जगातली माणसं काय फक्त या 2च प्रकारातली आहेत का? एक विरक्तांचा वर्ग आणि दुसरा आसक्तांचा वर्ग. काही काही बांधावरचे आहेत ना, जो धड आसक्तही नाही धड विरक्तही नाही, असा एक मधला वर्ग आहे का? आसक्त म्हणावं तर 20 दिवस घर सोडून ज्ञानोबारांसोबत पालखी सोहळ्यात चालतो, आणि विरक्त म्हणावं तर द्वादशीच्या आधी घरी येतो. विठ्ठला 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 विठ्ठला. बांधावर असलेल्या
असलेल्या माणसाने काय करावं? भगवान सांगतात त्यांची ही सोय आहे. अशा माणसाने भक्ती मार्गाचा आश्रय करावा. निर्विण्णानां ज्ञानयोगः न्यासिनानामिह कर्मसु तेषु अनिर्विण्ण चित्तानां कर्मयोगस्तु कामिनां यदृच्छया मत्कथादौ जातश्रद्धस्तु यः पुमान् न निर्विण्णो नातिसक्तः भक्ती योगोस्य सिद्धिदः. जो पूर्ण विरक्तही नाही आणि जो पूर्ण आसक्तही नाही अशा मधल्या स्थितीतल्या लोकांनी भक्ती मार्गाचा आश्रय करावा. कारण ही कलियुगाच्या कालामध्ये आपला उद्धार करून देण्याचं सामर्थ्य असलेला एकच मार्ग सध्या शिल्लक आहे, त्याला भक्ती मार्ग म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हा हा विठ्ठला काही साधकांच्या अंतःकरणात प्रश्न निर्माण झाला की भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. सगळे संत एकमुखाने सांगतात, पण भक्ती करायची म्हणजे नेमकं करायचं काय? उगाच वेडे वाकडे चाळे करणं याला भक्ती म्हणत नाही. हा, लोकांमध्ये आपल्या भक्तीचं अवडंबर करून स्वतःचं गुरुत्व लोकात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं याला दांभिकता म्हणतात. विठ्ठला विठ्ठला हा हा विठ्ठला 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 याला भक्ती म्हणत नाहीत. भक्ती करायची म्हणजे नेमकं करायचं काय असा साधकांना प्रश्न पडला. आणि या सगळ्या साधक मंडळींनी श्री क्षेत्र देहू या ठिकाणी तुकोबरांच्या चरणाचा आश्रय केला. नाहीतरी आपण गुरु शोधताना जरा गडबड करूच नाही माणसाने. हा, गुरु थोडे उशिरा सापडले तरी हरकत नाही. हा, आपल्याला गुरुच्या नादात एखादं गुरु सापडू नये म्हणजे झालं नाही का. आपल्याला सापडणारे गुरु व्यवस्थित असावे म्हणून फार घाई न करता त्यांच्या जीवनाची चिकित्सा करून परीक्षा करून माणसाने गुरु केले पाहिजे. आपल्याकडे म्हण आहे पहा, पाणी पिना छान के और गुरु करो जान के पहिचान के. त्यांना ओळखून मग त्यांचं गुरुत्व माणसाने स्वीकारावं, कारण पुन्हा फसगत होण्याची शक्यता नाही ना. आणि मग एकदा का ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणावरती विश्वास ठेवला, पुन्हा माणसाची फसवणूक होईल काय आयुष्यात? नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. सामान्य माणसाच्या चरणावर विश्वास ठेवून आपल्या परमार्थाची फजिती करून घेण्यापेक्षा ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणावर विश्वास ठेवलेला कधीही बरा. विठ्ठला विठ्ठला हा हा विठ्ठला विठ्ठला साधकांच्या समूहाने ठरवलं आपण महाराजांना शरण जाऊ, कारण परमार्थातल्या सगळ्या संदेहाचा निराश करण्याची ताकद तुकोबरायमध्ये आहे. म्हणून आपण महाराजांच्या चरणाचा आश्रय करू. म्हणून हे सगळे साधक देहू क्षेत्री तुकोबरांना भेटायला गेले. महाराजांच्या घरी जाऊन विचारलं, महाराज कुठे? त्यांनी सांगितलं गेले आपल्या व्यवसायाला, गळ्यात विना अडकून भजनाला गेले निघून. कुठे गेले शोधत बसा. आणि मग त्यांनी तुकाराम महाराजांचा माग काढला. महाराज नेमके आहेत कुठे शोधत गेले. त्यांनी बघितलं तुकोबरांची वृत्ती ब्रह्मानंदात निमग्न झालेली आहे. अंतःकरण वृत्ती तुकोबरांची परमात्म्याच्या स्वरूपात लीन झालेली आहे. देह कुठे ठेवलेला याची महाराजांना काही चाड नाही, काही त्याची जाणीव नाही. आणि सदा सर्व काळ तुकोबरांच्या मुखामधून भगवंताचं नामस्मरण अखंड प्रवाहित होत आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. बोला बोला सगळे बोला, मागची महिला मंडळी बोला. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा. परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये दंग झालेले तुकोबराय. आता जे आपण चाल म्हटलो ना, ते चातुर्मास मध्ये पंढरपूरमध्ये म्हणायची ही पद्धत आहे. पहा, श्री गुरु राऊत बाबांच्या गाथा चिंतनाच्या अगोदर या पद्धतीने हा जप म्हटला जातो. आणि सद्गुरु श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्याही प्रवचनात हाच मंत्र म्हटला जातो, पण वेगळ्या पद्धतीनं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
महाराजांचं भजन चाललेलं आहे. आता तुकोबारायांचं भजन काही घड्याळ लावून नाही 9 ते 11, किती वेळ चालेल सांगता येत नाही. बरं वाट पाहायची तर किती वेळ पाहायची. म्हणून साधकांच्या समूहातला एक प्रतिनिधी समोर गेला, महाराजांच्या पवित्र अशा चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. आपल्या चरणाला कशाचा तरी स्पर्श झालेला आहे हे जाणवल्यानंतर महाराजांची भाव समाधी भंग पावली. तुकोबारांनी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर समोर साधकांचा समूह दिसायला लागला. महाराजांनी पहिल्यांदा नमस्कार केला आणि विचारलं कशा करता आलात. कारण व्यवहारातल्या एखाद्या माणसाने काही इच्छा धारण करून आमच्याकडे यावं असं आमच्या जीवनात काही नाही. आम्ही सदैव सुडके, तुमच्या संसारातल्या इच्छा काही इथं पूर्ण होणार नाहीत, आलात कशाला. त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला प्रपंचातलं काही विचारायचंच नाही, आमचा प्रश्न थोडासा अध्यात्माच्या संबंधानं आहे. कृपा करून आम्हाला सांगा भवसागरातून पहिलं तीराला जाण्याकरता आम्ही काय करावं. साधकांचा प्रश्न ऐकल्याबरोबर तुकोबारांना फार आनंद झाला. त्याचं कारण असं, महाराज लोकांना अध्यात्मातलं विचारणारं कोणी भेटत नाही पहा. नको त्या उचापत्या करणारे जास्त भेटतात. लग्न झालं का, मुलं किती आहे, जमीन किती आहे, गावाकडं कसं आहे, आई वडील काय करतात असलंच विचारतात. पण ज्ञानेश्वरीतली ओवी कोणी विचारत नाही पहा. म्हणून तुकोबारांनी आपल्या घरावर बोर्ड लावला होता, नका मजपाशी वदो प्रपंचाचे विषयी, संसाराची मज न साहेची वार्ता. इथं येणाऱ्या माणसांनी संसारातलं काही विचारायचं नाही असा तुकोबारांचा दंडक होता. म्हणून त्या साधकांनी परमार्थातला प्रश्न केल्याबरोबर महाराजांना आनंद वाटला आणि तुकोबाराय बोलायला लागले, साधक जन हो, तुम्हाला जर भवसागरातून पहिलं तीराला जाण्याची इच्छा आहे ना तर ऐका. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ असलेलं साधन मी तुमच्या समोर उद्धृत करतो अभंगाच्या पहिल्या चरणात. गायनाचे वाहिताणी, गायनाचे वाहिताणी. जय हो. गायनाचे वाहिता, गायनाचे वाहिता, गायनाचे वाहिताणी, गायनाचे वाहिता, साधन कनी उत्तम हे, साधन कनी उत्तम हे, काय दानो तरल गीते, काय दानो तरल गीते. साधन उत्तम हे, साधन उत्तम हे, काय दानो तरल गीते, काय दानो तरल गीते. गाये नाचे वाहे तारी रे, गाये नाचे वाहे तारी, गाये नाचे वाहे तारी, गाये नाचे वाहे तारी. साधन करी उत्तम हे, साधन करी उत्तम हे, काये जानो तरले कीर्ती, काये जानो तरले कीर्ती. साधन हे उत्तम हे, साधन उत्तम हे, गाये जानो तरले गीते, गाये जानो तरले किती. मला आज काही तोटा नाही पाका, सागरातच पाईपलाईन आहे. विठ्ठला विठ्ठला बरं का, सागर मारा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. गायनाचे वाहे टाळी,
साधन कळी उत्तम हे. तुकोबाराय सांगतात कलियुगामध्ये भगवत प्राप्तीची असलेली जी साधन आहेत त्याच्यातलं जे उत्तम साधन आहे ते हे आहे काय? गाये नाचे वाहे टाळे. महाराज सांगतात गायन करा, नृत्य करा आणि हाताने टाळी वाजवा. आता गायन करा शब्द ऐकले बरोबर काही जणांचे चेहरे उतरले पहा. ते म्हटले महाराज आम्ही काही आळंदी पंढरीला राहिलो नाही, बोधे बाबांच्या चरणाची काही आम्हाला संगती घडली नाही, आम्ही कसं काय भजन करायचं आणि गायन करायचं. तुकोबाराय म्हणाले मी गायन कर म्हटलो म्हणजे रागांचा विस्तार करत बस असं मला म्हणायचं नाही. ज्या ज्या ठिकाणी गाथ्यामध्ये गायन हा शब्द आलेला आहे तो गायन शब्द नामाचं गायन या अर्थाने आहे असं गुरुवर यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. बरं हे सांगायचं मला अधिकार नाही पण गुरुवर यांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. जिथं जिथं गायन हा शब्द गाथ्यात आलेला आहे तिथं नामाचं गायन या अर्थाने तो शब्द अभिप्रेत आहे. तुकोबाराय सांगतात भगवंताच्या नामाचं गायन करत असताना फार ताला स्वरातच आलं पाहिजे असं काही नाही. याचा अर्थ उगीच आपसुरी आरडावं असं नाही. बरं येत असेल तर स्वरात म्हणावं काही हरकत नाही. आळवीन स्वरे कैश्या मधुरा उत्तरे. आणि स्वरात येत नसेल तर जसं येईल तसं म्हणावं. एखादी आई आहे समजा आणि त्या आईचं 2-2.5 वर्षाचं एक लेकरू आहे. त्या लेकराला आणखी व्यवस्थित बोलता येत नाही, त्याच्या मुखातून बाहेर येणारी अक्षरं अस्पष्ट येतात, अशुद्ध येतात, असंबद्ध पद्धतीनं त्या शब्दांचा उच्चार त्या लेकराच्या मुखातून होतो. मग त्याची आई त्याला असं म्हणते का? असं वेड्यासारखं करायचं नाही, व्याकरणाच्या नियमात बोललं पाहिजे. मूर्ख आहेस का, तुला बोलायची पद्धत कळत, अशी आई म्हणते त्याला. उलट ते लेकरू जितकं बोबडं बोलतं तितकं आईला कौतुक वाटतं. पहा जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. आईला त्या लेकराच्या बोबड्या बोलण्याचं कौतुक असतं. पहा भाळे भोळे भक्त गातात सबरे, गातात सबरे, त्यांच्या प्रेमावडे विठोबासी, त्यांच्या प्रेमावडे विठ्ठलासी. काळे भोळे भक्त साबळे भाळे भोळे भक्त गाताती साबळे, आवडे विठोबाची, ज्यांचे प्रेम आवडे विठोबाची, विठोबाची. भाळे भोळे भक्त गाता ती साबळे, त्यांचे प्रेम आवडलेलं आहे. जो ब्रह्मरसाचं सेवन करणार आहे तो काही कमी नाचत असेल का? नाचण्याला फार किंमत आहे पण इथं नाचण्याला किंमत आहे. नको तिथं नाचणारा मनुष्य बघितला की जुन्या लोकांच्या मुखात एक वाक्य असतं हे बेनकोनाचे म्हणतात. माफ करा बरं हे असे शब्द मला शोभत नाहीत पण सांगावं लागतं नाही का. हे बेनकोनाचे म्हणतात. पण त्याच अवस्थेतला एखादा लहान मुलगा गळ्यामध्ये टाळ अडकवून सुंदर गंध लावून जर कीर्तनात नाचायला लागला तर सगळे लोक त्याच्या मायबापाला धन्यता देतात. पहा म्हणजे कुठं नाचावं हे कळलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात नामाचं गायन करत राहावं, नामाचं गायन करत करत नृत्य करावं आणि मग नृत्य करत असताना हातात काही वाद्य असतील तर ती वाजवावी, टाळ असेल तर वाजवावा, दुसरं काही असेल चिपळ्या असतील तर त्या वाजवाव्या आणि हात मोकळे असतील तर टाळी वाजवावी. वाहे टाळी. नामाचं गायन करत करत टाळी वाजवण्याला फार किंमत आहे. पहा पण माणसं कीर्तनात टाळीची टाळाटाळ करतात. कीर्तनकार मंडळी सारखं ओरडून सांगतात टाळी वाजवा भजन करा. ती म्हणतात चलू दे तुझं आम्ही आपलं हाय माग. सगळीकडे नसतं तसं बरं का. हे गाव खूप मोठं आहे, महापुरुषांचा परिस्पर्श झालेली ही भूमी आहे. इथं तसं नाही पण बऱ्याच ठिकाणी जागाच अशी धरतात लोक तिथून कीर्तनकाराला आपण दिसलो नाही पाहिजे का. टाळी वाजवायचा प्रसंग आला तर काय करायचं पुन्हा. कीर्तनात लोक टाळीची टाळाटाळ करतात म्हणून जुने कीर्तनकार विनोदाने असं म्हणायचे जो करील कीर्तनात टाळीची टाळाटाळी उद्या सकाळी यम त्याला कवटाळी. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवण्यासाठी म्हणलो बरं, नाही तर तुम्ही म्हणसान काय पहिल्याच दिवशी येऊन अभद्र बोलायला लागला असं नाही. पण टाळी वाजवण्याला फार किंमत आहे. ज्या तुकोबारांच्या चरणाची पूजा साक्षात भगवान पांडुरंग करतो. जया पूजिले आदरे पांडुरंगे. ज्या तुकोबारांच्या चरणाची धूळ स्वतः भगवान शंकर आपल्या मस्तकावर घेतात ते तुकोबाराय तुमच्या माझ्यासारख्याच्या पाया पडतात आणि सांगतात लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, पाया
विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम करताळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा टाळी बोला मुखी नाव करताळी बोला मुखी नाव विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा मना वेळू वेळा मना वेळू वेळा इथं शब्द टाकला की प्रमाणाला काही कमी नाही पहा का उभारलेली सगळी माणसं प्रामाणिक आहे म्हणजे बसलेली नाहीत मला असं म्हणायचं नाही. प्रामाणिक शब्दाचा अर्थ आहे ज्यांचं जगणं वागणं आणि बोलणं संतांच्या प्रमाणाला धरून आहे त्यांना प्रामाणिक म्हणतात. नाहीतरी वारकरी मंडळी प्रामाणिक असले पाहिजे. कीर्तनकाराच्या बोलण्याला धार असण्यापेक्षा आधार असला पाहिजे. काही काहींचं बोलणं म्हणजे प्रधानमंत्री निराधार योजना विठ्ठला 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 तुम्हा पाया लागून विनवितो करे टाळी मुखी नाम बोला. तुकोबरायांसारख्या क्रांतदर्शी नित्य कोटीतल्या मुक्त महात्म्याने आपल्याला नमस्कार करावा का महाराज? व्यवहारात कसं आहे कनिष्ठ मनुष्यानं ज्येष्ठाला नमस्कार करायचा असतो असा नियम आहे. तुकोबराय तुमच्या माझ्यासारख्याला नमस्कार करतात का करत असतील? सामान्यतः तुकोबरायांच्या गाथेत आलेल्या नमस्काराचा जर विचार करायचा ठरला महाराजांच्या गाथ्यात 3 प्रकारचा नमस्कार आलेला आहे. ओघान आलं म्हणून सांगतो. एक नमस्कार आहे श्रद्धेचा, दुसरा नमस्कार आहे उपेक्षेचा आणि तिसरा नमस्कार आहे तळमळीचा. श्रद्धेचा नमस्कार तुकोबराय फक्त दोघाला करतात. पांडुरंगा करू प्रथम नमन श्री संताची या माथा चरणावरी. संतांना आणि देवाला केलेला नमस्कार श्रद्धेचा आहे. कधी कधी दुर्जन मनुष्यालाही नमस्कार करावा लागतो, त्यालाही रामकृष्ण हरी म्हणावं लागतं. 2 माणसं समोरून आपल्याकडे येत आहेत, एक सज्जन आहे आणि दुसरा दुर्जन आहे. पहिला नमस्कार करायचा कोणाला? पहिलं शास्त्र म्हणतो दुर्जनाला करा, सज्जन माघारायला तरी हरकत नाही. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतर, त्यालाही रामकृष्ण हरी म्हणावं लागतं की नाही? पण महाराज म्हणतात दुर्जनाला केलेला नमस्कार हा वरकरणी आहे, व्यवहार म्हणून मनापासून केलेला नाही. तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी आवडती परी चित्तशुद्धी. एक श्रद्धेचा नमस्कार, दुसरा उपेक्षेचा नमस्कार आणि आत्ताच्या प्रमाणामध्ये टाळी वाजवण्यासाठी नमस्कार जो तुकोबराय करतात तो तळमळीचा नमस्कार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. व्यवहारामध्ये जसा एखादा वडीलधारी मंडळी एखादा मनुष्य आहे, स्वतःच्या पुत्राच्या कर्तृत्वाला तो वैतागलेला आहे, असा काही त्यांनी वाम मार्ग पकडलेला असतो. बापाला सुद्धा त्याच्या पुढे गुडघे टेकावे लागतात. मग त्याचे पूज्य पिताश्री त्याला म्हणतात माझं एवढं ऐक तुझ्या पाया पडतो म्हणतात. आता बापाने मुलाला नमस्कार करावा का? प्रल्हादासारखा असेल तर करावा, काही हरकत नाही. पितयाने तैसा वंदावा कुमर जयाचे अंतरी देव वसे. पण हा नियम सर्वत्र लागू होत नाही. पुत्रानं पित्याला नमस्कार केला पाहिजे ना, पण त्याचं हित व्हावं, चांगलं व्हावं याच्याकरता जसा एखादा बाप मुलाला नमस्कार करतो तसे सगळ्या साधकांचे मायबाप असलेले तुकोबराय नमस्कार करून सांगतात टाळी वाजवा, कारण त्याचं फार महत्व आहे. वाहे टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नाची. जीवनातल्या विघ्नाची ज्याला होळी करायची आहे त्याने भगवंताचं नाम गात गात टाळी वाजवली पाहिजे. महाराज सांगतात हे साधन उत्तम साधन आहे. गाय नाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम. हे साधन कलियुगामध्ये सर्वोत्तम आहे. इतर साधन कालपरत्वे किंवा युगपरत्वे श्रेष्ठ असतील, पण त्यांचा मोठेपणा आता कलियुगात बाधित झालेला आहे. त्यांचं मोठेपण कलियुगामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. एका माणसाला सगळ्या काळामध्ये मोठेपण मिळेलच सांगता येत नाही. मोठेपणा हा मर्यादित काळापुरता असतो. फक्त संतांचं मोठेपण हे कालाच्या अतीत आहे. संसारामध्ये व्यवहारात कोणाला कसाही मोठेपणा मिळू द्या, तो मोठेपणा टिकेलच की नाही सांगता येत नाही. तशी इतर साधनांना फार महती प्राप्त झाली होती, पण ती अन्य काळामध्ये. कलियुगामध्ये त्या साधनांचं महत्व संपून गेलं आणि एकाच साधनाला महत्व शिल्लक राहिलं, त्याला नामस्मरण असं म्हणतात. यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा हरेर्नामैव 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 केवलम.
अन्य साधनांचं महत्त्व कलियुगात कमी झालेलं आहे. आपण मेडिकल स्टोअरवरून काही औषधं घेऊन येतो. आता तसे आपण रोगाने श्रीमंत असलेली माणसं आहोत. रोग श्रीमंत काय, आपल्याला रोगाची समृद्धी आहे आपल्याकडं, प्रचंड रोग आहेत काही काहीला, मग औषधं आणावी लागतात. औषधं आणल्याबरोबर त्या पॅकेटवरती 2 प्रकारच्या तारखा दिलेल्या असतात. पहा, पहिली तारीख असते औषध निर्माण झाल्याची, त्याला म्हणतात मॅन्युफॅक्चरिंग डेट, आणि दुसरी तारीख असते औषध निकामी होण्याची, त्याला म्हणतात एक्सपायरी डेट. बरोबर आहे की नाही? ते औषध जसं ठराविक काळासाठी काम करतं, तशी बाकीची साधनं ठराविक काळापुरती मर्यादित आहेत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. कलियुगामध्ये अन्य साधनाचं अनुष्ठान होईलच की नाही सांगता येत नाही. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, देवाच्या पायाचं स्मरण केलेलं बरं आहे. विठ्ठला विठ्ठला आणि कया काळे नचले उपाय, आणि कया काळे नचले उपाय, आणि कया काळे नचले उपाय, आणि कया नचले उपाय, आणि कया काळे 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 नचले उपाय. धरावे ते पाय विठोबाचे, धरावे ते पाय विठोबाचे, धरावे ते पाय विठोबाचे, धरावे ते पाय विठोबाचे, आणि कया काळे नचले उपाय, आणि कया काळे नचले. धरावे ते पाय विठोबाचे, धरावे ते पाय विठोबाचे, धरावे ते पाय विठोबाचे, धरावे ते पाय विठोबाचे, आणि कया काळे नचले उपाय, आणि कया काळे नचले उपाय, उपाय, उपाय. अनेक या काळे नचले उपाय, या काळे अनेक उपाय नचले. कलियुगामध्ये इतर उपाय सरते ठरत नाहीत महाराज. नाही बळयुग अभ्यास कराया, नकळे ते क्रिया साधनाची, तुझी ये भेटीचे प्रेम अंतरंगी. तुकोबाराय सांगतात, इतर साधन करण्याची आमची ताकद नाही. कर्म धर्म नव्हती सांग, गुन्या अंगे पतन, भलत्या काळी नामावळे, सुलभ भोळी भाविका. इतर साधनांचं अनुष्ठान कलियुगामध्ये जवळजवळ अशक्य असल्यामुळं महाराज सांगतात, हे करा साधन कळे उत्तम. हे कोणतं साधन? भगवंताच्या नामाचं गायन, एवढंच साधन आहे. पहा, आणि इतकं सुंदर साधन हाताशी असल्यानंतर सुद्धा काही लोकांना तरीही नरकात जावं लागतं. याच्यासारखं मोठं आश्चर्य काय महाराज? जे भगवंताचं नाव आपण जिव्हेनं सहजरित्या उच्चारू शकतो, हे नामासारखं परम पावन साधन उपलब्ध असताना सुद्धा काहींना नरकात जावं लागतं. याच्यासारखं आश्चर्य मोठं काय आहे? सुलभम भगवन नाम जिव्हाच वशवर्तिनी, तथापि नरकम यांती किमाश्चर्य मतः परम. परमपूजनीय राजेंद्रदासजींच्या मुखातून ऐकलेला श्लोक आहे. नामासारखं साधन असताना सुद्धा जीव जर नरकाला जात असेल तर याच्यापेक्षा अधोगती दुसरी कोणती आहे? नामासारखा श्रेष्ठ उपाय कलियुगामध्ये उपलब्ध नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुम्ही नामाचा आश्रय करा. मग साधकांनी प्रश्न केला, महाराज कसं आहे, व्यवहारामध्ये एखादा रोगी ज्यावेळेस औषध घेतो त्यावेळेस औषध घेण्याच्या अगोदर डॉक्टरला विचारतो, डॉक्टर साहेब हे औषध कोणाला कामी आलंय का ते सांगा. या औषधाचा कोणाला गुण आला असेल तर उपयोग आहे ना, नाहीतर औषधाच्या प्रॅक्टिसच्या वारीच माझा जन्म जीव जायचा नाही. तर काही काही औषधं तशी जहाल असतात, घेतल्याबरोबर मनुष्य कायमचा जाऊ शकतो, कायमचा घालवलाही जाऊ शकतो. कोरोनाचा आठवा जरा. विठ्ठला विठ्ठला हा हा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तसं तुम्ही नामाचं साधन आम्हाला करायचं सांगताय, मग नामाचा आश्रय करून आजपर्यंत याला कोणाचा फायदा झाला का ते सांगा. तुकोबाराय सांगतात, काही ठराविक लोकांना जर नामाचा गुण आला असता तर यादी लावता आली असती एरंडेश्वरच्या ग्रामपंचायतच्या त्याच्यावर. इतके लोक नामाचा आश्रय करून तरुण गेले अशी यादी लावता आली असती.
पण नामाच्या आश्रयाने आजपर्यंत किती लोक तरुण गेले सांगता येत नाही. दुसरं काय जाण करण्याची काय जाण करण्याची काय करले किती काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा. या वयात इतका उंच आवाज जातो, तारुण्यात किती जात असेल. म्हणून काही काही ब्रँडेड कंपनीच्या मशीन असतात महाराज, कितीही जुन्या होऊ द्या पण इंजिन खराब होत नाही. विठाला विठाला हा हा विठाला 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 काय जाणो तरले किती. तुकोबाराय सांगतात नाम साधनेचा आश्रय करून किती लोक तरले काय सांगावं आणि कुणी त्याचा हिशोब करावा. जर मर्यादित लोक नामाचा आश्रय करून उद्धरून गेले असते तर सांगता आले असते. पण नामाच्या आश्रयाने आजपर्यंत करोडो लोकांचा उद्धार झालेला असल्यामुळं निश्चित आकडा सांगता येत नाही म्हणून किती शब्द वापरला. किती तरले काय जाणो नामे चितारिले कोट्यान हे कोटी नामेची वैकुंठी बैसविले. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. पंढरीनाथाच्या नामाचं गायन करता करता कोट्यवधी कुळ आजपर्यंत उद्धरून गेलेली आहेत हा तुकोबारांचा विश्वास आहे. म्हणून नामाचा आश्रय करून मनुष्यानं तरुण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतरी तरुण असेपर्यंत तरुण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्ताच्या काळातले तरुण 31 आज. आत्ताच्या काळातले तरुण 31ला धरून घरी आणावे लागतात. आणि मग तरुणांना जर धरून घरी आणावं लागत असेल तर ते तरुण जाणार नाहीत, मध्येच कुठतरी मरून जातील. म्हणून तरुणांनी तरुण असेपर्यंत तरुण जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि अशा तरुणांना ज्येष्ठांनी परमार्थाचा मार्ग दाखवला पाहिजे. विठाला 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 मध्यंतरी काही लोकांनी महाराज एका जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर धरणं धरलं होतं का 31 डिसेंबरला जागतिक मद्यपी दिन म्हणून घोषित करा. आमचा सन्मान असला पाहिजे ना. वेगवेगळ्या प्रकारचे दिवस तुम्ही साजरे करता, मग पिणाऱ्या लोकांसाठी एखादा रिझर्व दिवस नको का? आमच्यासाठी करा तो जागतिक मद्यपी दिन. मग अशा भरकटलेल्या तरुणांना वाट दाखवणं हे फार महत्वाचं आहे महाराज. ज्याच्याकडे जे आहे ते त्यानं समाजासाठी वाटणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे जे आहे ते त्यानं समाजासाठी वाटलं पाहिजे. भरपूर असून वाटत नाही, थोडं काहीतरी वाटलं पाहिजे. रिपीट करू का? ज्याच्याकडे जे आहे ते त्यानं समाजासाठी वाटलं पाहिजे. असून वाटत नाही, थोडं काहीतरी वाटलं पाहिजे. वाटणारा माणूस लवकर वाटेला लागतो, पण असूनही वाटत नाही तो वाटेतच राहतो. वेगळं काही वाटून घेऊ नका, पण योग्य वाटेला लावलं पाहिजे. आदरणीय पूज्य गुरुजींसारखी मंडळी हे माझ्यासारख्या असंख्य साधकाला वाटेला लावायचंच यांचं काम आहे महाराज. बरीचशी अशी माणसं आहेत जी अन्नदान करण्यामध्ये प्रसिद्ध आहे. बरीच अशी माणसं आहेत जी ज्ञानदान करण्यात प्रसिद्ध आहेत.
पण चातुर्मासामध्ये अन्नदान प्लस ज्ञानदान फक्त गुरुजींकडे आहे. विठ्ठला विठ्ठला. हा हा विठ्ठला 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 विठ्ठला. आदरणीय पंडित महाराज लोहगावकर यांच्या मठामध्ये गुरुजींच्या नेतृत्वामध्ये मधुकरीचं अन्नदान साधक मंडळीला केलं जातं महाराज. आणि त्याच्यासोबत पाठाचंही चिंतन रोज रोज तिथं घडलं जातंय. म्हणजे अशी वाटणारी मंडळी असली की मग तरुण माणसं रस्त्यावर येतात. पहा, बरेचसे तरुण सध्या रस्त्यावर आले तरी रस्त्यावर येईनात. बरेचसे तरुण रस्त्यावर आले तरी सुद्धा रस्त्यावर येईना झालेत. असं अवघड आहे महाराज. म्हणून तारुण्यामध्येच उद्धरून जाण्याचा माणसाचा प्रयत्न असला पाहिजे. तुकोबाराज सांगतात त्याच्यासाठी करावं काय? नामाचा आश्रय करावा. कारण या नामाने आजपर्यंत अनेकांचा उद्धार केलेला आहे. कितीतरी लोकांचा उद्धार केलेला आहे. नाम हे भगवंताचं इतकं प्रभावी साधन आहे. कोणत्याही स्तरावरचा जीव असू द्या, त्यांनी भगवंताच्या नामाचा जर आश्रय केला तर तो भवसागरातून पहिलं तीराला गेल्याशिवाय राहत नाही. मग तो जीव कसाही असला तरी हरकत नाही. कसाही असला तरी हरकत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. एकदा भक्त श्रेष्ठ मारुतीराय भगवंताचे चरण संवाहन करत होते. रामचंद्र प्रभूचे पाय दाबत होते मारुतीराय. आणि मग पायाचं सेवा करत असताना मुखानं मारुतीरायांचा जप सुरू होता. श्रीराम जय जय राम. अखंड मारुतीरायांचा जप चालू. मध्येच देवाने थांबवलं, विचारलं, मारुती काय चाललंय तुझं सांग बरं. मी जवळ असताना पुन्हा नामाचं स्मरण करण्याची तुला आवश्यकता का वाटते? मी कुठंतरी दूरदेशी आहे. तुझ्या माझ्यामध्ये अंतराय असताना राम राम म्हणावं हरकत नाही ना. आणि आता माझे पाय प्रत्यक्ष हातात असताना पुन्हा राम म्हणायचं काय कारण आहे? माझ्यापेक्षा तुला नाव एवढं महत्वाचं वाटतं का? मारुतीराय बोलले, देवा हे लाखातले एक वाक्य आहे. ॲक्रिलिक मध्ये कोरून ठेवावं घरात की देवापेक्षा देवाचं महिमान नामाचं त्याचे जास्त आहे. देवाने विचारलं, मारुतीराय हे पटवून द्या. कीर्तनकारासारख्या मोघम गप्पा हाणू नका असं देव म्हणले. मी नाही म्हटलं. हा पटवून दे, काहीतरी पुरावा असला पाहिजे ना. हे तू असं बोलला कसं काय की माझ्यापेक्षा माझं नाव महत्वाचं आहे असं म्हणतोस कशावरून? मारुतीराय बोलायला लागले, देवा लोक मला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? बुद्धिमतां वरिष्ठम. मी सगळ्या बुद्धिमानातला अग्रगणी आहे. उगाच लोक मला म्हणत नाही, पटवून देतो. मग देवाने सांगितलं, हा सांग कसं तुझं म्हणणं कसं आहे की नाम माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे कसं? मारुतीरायांनी विचारलं, देवा माझा एक प्रश्न आहे. तुमची ताकद किती आहे सांगा. तुम्ही काय करू शकता? तुमची काय योग्यता एकदा बोलून दाखवा. तुमचा बायोडाटा काय असेल तो प्रकाशित करा. तुमच्या ताकदीचा मला परिचय करून द्या. नेमकं तुम्ही करता काय? तुमचं सामर्थ्य किती आहे? भगवान बोलायला लागले, मारुती ही सगळी अयोध्या मी माझ्या सामर्थ्याने एका क्षणामध्ये साकेत धामाला घेऊन जाऊ शकतो. हे माझं सामर्थ्य आहे. मारुतीरायांनी विचारलं, हा अजून काही आहे का? पुढे काही असलं तर बोला, मी नंतर संधी देणार नाही. एकदाच आहे ते सांगा सगळं. देवाने सांगितलं, काही नाही, मी माझ्या सामर्थ्यानं सगळी अयोध्या साकेत धामाला घेऊन जाऊ शकतो. हे माझं सामर्थ्य आहे. आणि मग मारुतीराय बोलायला लागले, झालं का देवा? आता माझं सांगतो. तुम्ही तुमच्या सामर्थ्यानं अयोध्येचा उद्धार करू शकता, हे तुमची शक्ती आहे. पण तुमचं नाम त्रैलोक्याचा उद्धार करतं, ही नामाची शक्ती आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. त्वया तु तारिता अयोध्या नामनाथ भुवनत्रयम्. देवा तुम्ही फक्त एका अयोध्येचा उद्धार करता, पण तुमचं नाव त्रैलोक्याचा उद्धार करतं. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक. नामे तिन्ही लोक उद्धरती. नामे तिन्ही लोक उद्धरती. हरि मुखे माना. हरि मुखे माना. हरि मुखे माना. हरि मुखे म्हणा. नामे तिन्ही लोक उद्धरती. नामे तिन्ही लोक उद्धरती. हरि मुखे माना. हरि मुखे माना. हरि मुखे माना. हरि मुखे माना. नामे तिन्ही लोक उद्धरती. नामदेव ज्ञानोबराय सांगतात की नाम हे त्रैलोक्याचा उद्धार करण्याच्या कामात समर्थ आहे. काय जाणो तरले किती. अवघ्या जड असलेल्या दगडांनी भगवंताच्या नावाचा आश्रय केला.
सांगतो, दगड सुद्धा पाण्यात बुडाला नाही महाराज. तारी ऐसे जड उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे, भगवंताच्या नामाचं हे महिमान आहे. तरी काही दगड म्हणतातच पहा, राम सेतू खराय का म्हणतात. तरी काही दगडासारखी बुद्धी ज्यांची आहे अशी बरीच माणसं म्हणतात राम सेतू आहे का. राम सेतू पण आहे आणि राम सेतू पण आहे. विठ्ठला विठ्ठला. हा हा. जे भगवंताचं नाव जड असलेल्या दगडांना जर बुडू देत नसेल तर तुमच्या माझ्यासारख्याला तारणार नाही का. म्हणून हिंदीमध्ये असं एक वाक्य सांगितलं जातं, डूब गए वो बादशाह जिनको खुद पर गुमान था. स्वतःच्या साम्राज्यावरती अहंकार असणारे कितीतरी राजे रजवाडे या भवसागरात बुडून गेले. डूब गए वो बादशाह जिनको खुद पर गुमान था, वो पत्थर भी नहीं डूबा जिस पर प्रभु का नाम था. विठला 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 विठला. म्हणून तुकोबाराय सांगतात, नामाच्या आश्रयाने आजपर्यंत अनेक लोक तरुण गेलेले आहेत. म्हणून या आणि या नामरूपी नौकेचा आश्रय करा. नाव आयती या बैसा. तुकोबारायांनी नाम साधनेला नौकेची उपमा दिलेली आहे. कारण भगवंतानी सामान्य जीवाचा उद्धार व्हावा या अपेक्षेनं आपल्या नावाच्या 1000 नौका या भवसागरात सोडलेल्या आहेत महाराज. नामाची या सहस्रवरी नावा इया अवधारी, सजोनिया संसारी तारू झालो. भगवान सांगतात, मी माझ्या नावाच्या 1000 नौका या भवसागर रूपी समुद्रामध्ये सोडलेले आहेत. ज्याला असं वाटतंय आपल्याला पहिलं तीराला जायचंय त्यांनी कुठल्याही एका नामाचा आश्रय करावा, त्या नामरूपी नौकेत बसावून पहिलं तीराला जावं. पंढरपूरला आपण गेल्यानंतर नावेमध्ये बसून इस्कॉनच्या मंदिराला जातो, गोपाळपूर विष्णुपदाला जातो, पण अगोदर नावाड्यासोबत करार करावा लागतो. मानसी 50, मानसी 70-100 रुपये दिल्याशिवाय तो घेऊन जात नाही. पण अखिलकोट ब्रह्मांडाचा अधिपती असलेला हा भगवान नामरूपी नौकेमध्ये भक्ताला बसवतो, स्वतः नावाडीही होतो आणि फुकट घेऊन जातो. विठला विठला विठ्ठला 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 विठ्ठला. विठ्ठल नावाडा फुकाचा आळविल्यासाठी वाचा, आळविल्यासाठी वाचा, आळविल्यासाठी वाचा. विठ्ठल नावाडी फुकाचा आळविला देवाचा, आळविला देवाचा. हो हो हो. विठ्ठल नावाडा फुकाचा आळविल्यासाठी वाचा, भवसिंधूचे काय कोडे धावी वाट चाले पुढे, तारू भला पांडुरंग पाय भिजो नेदी अंग. तुकोबाराय सांगतात, भगवंतासारखा नावाडी या नामरूपी नौकेला प्राप्त आहे. म्हणून इतर साधनाचा अवलंब करण्यापेक्षा नामाचं साधन हातात घ्यावं आणि त्या नामरूपी नौकेत बसावं. पण नावेत बसायच्या आधी माणसाने काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट, ती नाव सछिद्र असता कामा नये. छिद्र पडलेल्या नावेत जर आपण बसलो तर ती नाव तारील का मारील, मध्यंतरी कुठेतरी बुडण्याची शक्यता आहे ना. कुटकी सांगडी तुका म्हणे नपवे थडी, या लागी शत जर्जर नावे रिगोनिके विनिश्चिंत होवावे. ज्ञानोबाराय सांगतात, 100 ठिकाणी छिद्र पडलेल्या नावेत जर एखादा मनुष्य बसला तर ती नाव पहिलं तीराला घेऊन जाईल का. सछिद्र असलेली नाव जशी पहिलं तीराला नेत नाही, तसं सदोष केलेलं साधन सुद्धा पहिलं तीराला तात्काळ घेऊन जाईल का नाही सांगता येत नाही. म्हणजे ते साधन वाया जाणार नाही, पण तिचा परिणाम हा दूरगामी होईल, तात्काळ होणार नाही. म्हणून आपली नामरूपी नौका सुद्धा काही छिद्रांनी युक्त असण्याची शक्यता आहे. या नाम नौकेला जी छिद्र सांगितलेली शास्त्रकारांनी त्याची यादी सांगितली, 10 छिद्र पडण्याची शक्यता आहे. पहा, नामरूपी नौकेचा आश्रय केलाय पण त्या नावेला 10 छिद्र असतात. सन्निंदा असती नाम वैभव कथा, श्री शेषयोर भेददिही, अश्रद्धा श्रुतिशास्त्र दैशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रमः, नामास्तीति निषिद्ध वृत्ती विहित त्यागो हि धर्मांतरैहि, साम्यम नाम जपे शिवस्य च हरेः नामापराधा दश. हे 10 प्रकारचे नामापराध सांगितले. आता विस्तार करायला माझ्याकडे वेळ नाही, सरळ सरळ 1-2 जेवढे आठवणीत येतील तेवढे सांगतो. भगवंताचं नाम एखादा जीव करतो आहे, पण नामस्मरण करताना मुखाने पुन्हा संतांची निंदाही करतो आहे. ते नामसाधन फल देत नाही महाराज. सन्निंदा असती नाम वैभव कथा. दुसरं सांगितलं, दुर्जन माणसाला नामाचा महिमा सांगणं, हे सुद्धा नामापराध गणलं जातं. एखादा दुर्जन मनुष्य
ज्याची नामावर निष्ठा नाही आणि त्याला नामाचा महिमा सांगितला, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी. मग तो म्हणतो, महाराज नामाचा उच्चार केल्यानंतर जर पापाच्या राशी जळतात तर माझी देशी जळणार नाही का? 31 डिसेंबर आहे म्हणून मित्राच्या नादी लागून देशी घेतली म्हणतात, मग राशी जळत असल्या तर देशी नाही जळायची का? मग ती देशी पण जळेल की नाही? मग एकदा रामकृष्ण हरी म्हणतो, उद्या प्यायला पुन्हा तयार. म्हणून अशा माणसाला नामाचा महिमा सांगू नये. असती नाम वैभव कथा श्री शेषयोर भेददेही. भगवान शिवजी आणि भगवान महाविष्णू यांच्यामध्ये भेद पाहतो, नामस्मरण करतो. चालत नाही, तो अपराध आहे. अश्रद्धा श्रुतिशास्त्र दैशिक गिराम, शास्त्रवाणी संतवाणी आणि सद्गुरूंचं वचन याच्यावरती विश्वास नाही, नामस्मरण करतो. असं चालत नाही. निषिद्ध कर्माचं आचरण करतो, नामस्मरण करतो. विहित कर्माचा त्याग करतो आणि नामस्मरण करतो आणि इतर साधनांची नामाची तुलना करत बसतो. असे अनेक प्रकारचे अपराध नामरूपी नौकेला असू शकतात. हे सगळे अपराध झाकून टाकायचे, हे सगळी छिद्र बुजवून टाकायची आणि ती नाव धड करायची. नाव धड करा सहस्त्रनामाची, जे भव सिंधूची थडी पावे. जी नाव आपल्याला पहिलं तीराला घेऊन जाईल अशी धड करायची आणि त्या नामरूपी नौकेचा आश्रय करायचा. तरी काही लोकांनी विचारलंच महाराजांना, तुकोबर आहे, हे नाम जर इतकं दिव्य फल देतं तर हे अनुष्ठानाकरता कठीण असेल. कारण आपला स्वभाव असा आहे महाराज, माणसं मऊ लागली की कोपरांनी खांदायला सुरुवात करतात. सोपं सोपं सांगितलं की अजून याच्यापेक्षा सोपं, याच्यापेक्षा सोपं, नाही का? मग नामस्मरण करायला अवघड असेल. तुकोबर आहे सांगतात, बसल्या जागी पांडुरंगाचं नाव घ्यायला काही सायास लागत नाही. बोला बोला सगळे बोला. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. हरी विठ्ठल देव पंढरनाथ भगवान की जय. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. महाराज सांगतात, विठोबाचे नाम घेता सायासाचे काम नाही. पंढरीनाथाचं नाव घ्यायला काही फार कष्ट करावे लागतात का? नाहीतरी आपली कष्टाची प्रवृत्ती सगळी प्रपंचात आहे. पा रात्रंदिवस प्रपंचात कष्ट करणारा मनुष्य तोच परमार्थाच्या मंडपात आला की त्याला सगळं फुकट भेटावं वाटतं. सायासे करीशी प्रपंची दिननिशी, हरीशी न भजसी कोण्या गुणे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता जर बँकेत जमा झाला ना, समजा 2-3 हप्ते एकदाच आले, तर बँकेच्या बारीमध्ये मनुष्य 4 तास 5 तास सहज उभारू शकतो. तोच माणूस जर पंढरपूरला गेला आणि त्यांनी दर्शन बारी बघितली ना, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, असे प्रमाण बरोबर आठवतात त्याला. हा मोक्ष देखिल्या कळस नाही, बारीत उभा राहण्याचा आळस आहे. हा आळसाचा कळस झाला. विठाला 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 विठाला. म्हणजे प्रपंचामध्ये
आयास करण्याची माणसाची प्रवृत्ती आहे, पण तोच मनुष्य परमार्थात आला की त्याला काही करावं वाटत नाही. तुकोबारे सांगतात, नाही ना तुला काही करावं वाटत, मग करूच नको. बसल्या जागी राम राम म्हण ना. बैसले ठाई म्हणता राम राम, काय होते श्रम ऐसे सांगा. तुकोबाराय विचारतात, बसल्या जागी राम राम म्हणायला काही त्रास आहे का? म्हणून माणसाने आपलं चित्त निवांत करावं, एकाग्र अंतःकरण करून भगवंताच्या नामाचा आश्रय करावा. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. येवोनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. बसल्या जागी सायासाचं फळ मिळणार आहे, म्हणून इतर कोणतीही साधनं, कष्टप्रद साधनं करण्याचं कारण नाही. बसल्या जागी माणसं कितीतरी उद्योग करतात, करत नाहीत का? बसल्या जागी 2 जावात भांडण लावतात, बसल्या बसल्या 2 बुवात भांडण लावतात, बसल्या बसल्या एका सप्त्याचे 2 करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हे कामही बसल्या बसल्याच करायचे ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, बसूनच करायची साधना आहे, आसीनच संभवात, कारण ही साधना बसूनच संभवते असं आचार्य सांगतात. बसल्या जागी विठ्ठल विठ्ठल म्हणायचे का? सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे. भगवंताच्या नाम साधनेची जी सौलभ्य आहे ते 4 प्रकाराने सांगता येतं, आणि त्या 4ही प्रकाराला तुकोबारांची प्रमाणं देता येतात. पहिलं सौलभ्याचं कारण, ते साधन कोणालाही करता येतं. आता फक्त प्रमाण सरळ म्हणतो बरं. पहिलं कारण कोणालाही करता येतं, दुसरी गोष्ट कसंही करता येतं, तिसरी गोष्ट कधीही करता येतं, आणि चौथी गोष्ट कुठेही करता येतं. कधीही कुठेही कसंही आणि कोणालाही करता येणार एकच साधने नामस्मरण. यज्ञ कुठेही करता येत नाही, कसाही करता येत नाही, कधीही करता येत नाही, कोणालाही करता येत नाही. बरोबर आहे की नाही? तसं नामाचं नाही महाराज, कधीही करता येतं. काळ वेळ नाम कुठेही करता येतं. असाल ते करा जेथे तेथे, कोणालाही करता येतं. सकळासी येथे आहे अधिकार, आणि कसंही करता येतं. येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. विठ्ठला विठ्ठला हा हा विठ्ठला 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 विठ्ठला. अत्यंत सोपं असणारं हे साधन असल्यामुळं तुकोबाराय सांगतात, तुम्ही याचा आश्रय करा आणि या साधनाला सोपं समजू नका. अनंत जन्मापासून आपल्याला दुःखाच्या खाईत लोटणारा जो संसार आहे, त्या संसारासारख्या बलाढ्य शत्रूला परास्त करण्याची ताकद फक्त या नाम साधनेत आहे. कारण इतर साधनांकडून तो संसारासारखा शत्रू पराभूत होईल की नाही सांगता येत नाही, पण भगवंताचं नामस्मरण हे संसाराला हरवणारं एकमेव शस्त्र आहे, रामबाण उपाय आहे. तुका म्हणे निर्वाणीचे, 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 निर्वाणीचे, तुका म्हणे निर्वाणीचे, तुका म्हणे निर्वाणीचे. शस्त्रसाचे एका, शस्त्रसाचे हे एका, काय झालो तरले किती, काय झालो तरले किती. शस्त्रसार हे एक, शस्त्रसार हे एक, काय झालो तरले किती, काय झालो तरले किती. नाव ऐती बैसा, नाव ऐती बैसा, नाव ऐती, नाव ऐती बैसा 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 बैसा. सगळे वाजवा. आ
नभ आयतिया पैसा नाव आयतिया नावयतिया पैसा या पैसा नाव नाव आयतिया पैसा पैसा नाव या पैसा नाव ऐती ऐतिया पैसा नाव ऐती पैसा भया पैसा नावाइतिया पैसा नावाइतिया पैसा नावाइतिया
ऐती या बैसा नाव ऐती या बैसा धरले तरी झाले किती काय गाणो तरले किती तुका म्हणे निर्वाणीचे पहिल्या दिवशीच इतका उत्साह आहे, पण पुढे 6 दिवस बाकी आहेत आणखी. पण 6 दिवसही तुमची एनर्जी अशीच टिकून राहील अशी मला अपेक्षा आहे. कारण म्हणणारेच इतके झालेत, पुन्हा त्याच्यात आमचे सागर महाराज तरी म्हणले नाहीत पहा, तरी ते शांत राहिले. त्यांना वाटलं कुठं झडीत मोठ हाणता. विठाला विठाला हा हा वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य बोधे बाबांच्या चरणाजवळ राहून गात्याचे 2-2.5 हजार अभंग पाठ केलेला महात्मा महाराज 10-15 वर्षापासून चातुर्मासला राहतात आणि बाबांच्या शुद्ध चाली वारकरी पद्धतीच्या चालीचा अमूल्य ठेवा त्यांच्याकडे आहे. उद्यापासून ऐकून ठेवा. विठाला विठाला हा हा तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक. महाराज सांगतात संसारासारख्या ताकदवान शत्रूला परास्त करण्याची ताकद शक्ती फक्त याच नामरूपी शस्त्रामध्ये असल्यामुळं हे भगवंताच्या नामाचं साधन शेवटचा उपाय रामबाण उपाय आहे. शस्त्र हे निर्वाणीचा बाण निकट समयो अवसान कोठे योजेल दशदान खंडी नारायण दुःख चिंतने. संसारासारख्या शत्रूला जर हरवायचं असेल, संसाराचं जर तोंड काळं करायचं असेल, तुकोबाराय सांगतात आपल्याकडे नामाचे बाण असले पाहिजे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणी. कारण भगवंताचं नाव सगळ्यात प्रभावी असल्यामुळं इतर साधनांचं अनुष्ठान कोणी करत बसूच नका. कारण भगवंताचं नाम हे कलियुगात सर्वश्रेष्ठ आहे. नामाने आजपर्यंत अनेकांचा उद्धार केलेला आहे. नामस्मरण हे अनुष्ठानाकरता सोपं आहे आणि संसाराला परास्त करण्याची ताकद असणार आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा अमूल्य वेळ नामसाधनेत खर्च केला पाहिजे आणि तुकोबाराय ज्ञानोबारायांना अभिप्रेत असलेला परमार्थ करून काहीतरी आपली पावलं उद्धाराच्या दिशेनं टाकण्याचा माणसाचा प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे. म्हणून तुकोबारायांच्या अभंगाला डोळ्यासमोर ठेवून, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीला दीपस्तंभासारखं डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपल्याला आपल्या परमार्थाच्या वाटा सापडण्यासारख्या आहेत. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली परमार्थाची नित्य वाटचाल असावी. आदरणीय गुरुजींसारख्या श्रेष्ठ सत्पुरुषांचं मार्गदर्शन, त्यांची कृपा आपल्यावर असावी आणि सगळ्यांच्या कृपेनं, सगळ्यांच्या अनुकंपेनं आपलं जीवन ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेला पात्र व्हावं एवढी अपेक्षा करतो आणि झालेली चिंतन सेवा उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम मावली